हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल एंट्री सिस्टीम हा 11th कॉमर्सचा 10th टॉपिक आहे। तर या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत। आपण एक सिरीज सुरू केली होती 11th कॉमर्स मध्ये, तुम्हाला जेवढे टॉपिक्स दिलेले आहेत तर त्याचे सगळे आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करतोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट टॉपिक सिंगल एंट्री सिस्टीम या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करू। ही सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय ते बघा। अकाउंटिंग सिस्टीम दोन पद्धतीने मेंटेन केल्या जातात, एक सिंगल एंट्री सिस्टीम, दुसरं डबल एंट्री। सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे अशी अकाउंटिंग सिस्टीम जिथे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एक इफेक्ट केला जातो आणि या अकाउंटिंग मध्ये फक्त पर्सनल अकाउंट म्हणजे डेटर्स, क्रेडिटर्स यांचे अकाउंट आणि कॅश अकाउंट मेंटेन केले जातात। तर सिंगल एंट्री सिस्टीम ही सोल प्रोप्रायटरी फर्मसाठी सुटेबल आहे, कारण समजण्यास आणि मेंटेन करण्यासाठी कमी खर्चिक आणि सोपी आहे। पण जर मोठा बिझनेस असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डबल एंट्री सिस्टीम मेंटेन करावे लागते। अकाउंटिंगची दुसरी सिस्टीम म्हणजे डबल एंट्री सिस्टीम। या सिस्टीम मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट केले जातात, एक डेबिट आणि दुसरा क्रेडिट। ठीक आहे, आणि ही मेथड सायंटिफिक समजली जाते आणि ॲक्युरेट समजली जाते, कारण याच्यामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट केले जातात, एक डेबिट दुसरा क्रेडिट। त्यामुळे ॲक्युरेसी जास्त येते आणि सिंगल एंट्री मध्ये ॲक्युरेसी कमी असते, कारण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट होतो। ठीक आहे, चला तर सुरू करू या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब। फर्स्ट क्वेश्चन आहे, write a word, term or phrase which can substitute each of the following statements. फर्स्ट तुम्हाला दिले अ स्टेटमेंट विच सिमिलर टू बॅलन्स शीट। बॅलन्स शीटच्या सिमिलर कोणतं स्टेटमेंट बनवलं जातं? जशी आपण बॅलन्स शीट तयार करतो, राईट हँड साइडला आपण काय लिहितो? असेट, लेफ्ट हँड साइडला लायबिलिटी। स्टेटमेंट ऑफ अफेअर्स देखील तसेच बनवले जातात। राईट हँड साइडला आपण असेट लिहिणार आणि लेफ्ट हँड साइडला सगळ्या लायबिलिटी लिहिणार। ज्या वेळेस आपण ओपनिंग बॅलन्सेस तिथे घेतो, असेट्स अँड लायबिलिटीचे आपण ओपनिंग बॅलन्सेस जेव्हा आपण शो करतो तेव्हा त्याला म्हणतात ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, आणि ज्या वेळेस आपण क्लोजिंग बॅलन्सेस घेत असतो तर त्याला म्हणतात क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स। हे स्टेटमेंट कशाशी सिमिलर आहे? बॅलन्स शीटशी, कारण बॅलन्स शीटला आपण काय दाखवत असतो? असेट्स अँड लायबिलिटी। ठीक आहे, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये सुद्धा असेट्स अँड लायबिलिटी दाखवल्या जातात। आपल्या बिझनेसच्या ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटी किती आहेत हे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये दाखवलं जातं, आणि क्लोजिंग असेट्स अँड लायबिलिटी किती आहे हे क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये दाखवलं जातं। त्यामुळे ते कशासारखे? बॅलन्स शीट सारखे। बॅलन्स शीटला जे आयटम दाखवतो तेच आपण आयटम येथे ओपनिंग आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला दाखवले जातात। क्वेश्चन काय विचारलं? स्टेटमेंट विच इज सिमिलर टू बॅलन्स शीट, आन्सर इज स्टेटमेंट ऑफ अफेअर्स। सेकंड दिले, सिस्टम ऑफ अकाउंटिंग नॉर्मली सुटेबल टू स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन। स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशनला कोणती अकाउंटिंग सिस्टीम सुटेबल आहे हे विचारलंय। अकाउंटिंग सिस्टीम दोन पद्धतीने मेंटेन केल्या जातात, एक सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम। ज्या ठिकाणी कमी बिझनेस ट्रान्झॅक्शन कमी आहेत अशा व्यवसायाला सिंगल एंट्री सिस्टीम सुटेबल आहे, कारण ही मेंटेन करण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे आणि समजण्यास देखील सोपी आहे। त्यामुळे सिस्टम ऑफ अकाउंटिंग नॉर्मली सुटेबल टू स्मॉल बिझनेस, आन्सर इज सिंगल एंट्री सिस्टीम। नेक्स्ट, अ स्टेटमेंट सिमिलर टू बॅलन्स शीट प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द अमाउंट ऑफ ओपनिंग कॅपिटल। आता या ठिकाणी वरती प्रश्न विचारला होता बघा, अ स्टेटमेंट विच इज सिमिलर टू बॅलन्स शीट। मग आन्सर काय लिहिलं आपण? स्टेटमेंट ऑफ अफेअर्स। ठीक आहे, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये आपण काय बनवत असतो? असेट्स अँड लायबिलिटीची लिस्ट बनवत असतो। ज्या पद्धतीने आपण बॅलन्स शीट ड्रॉ करतो त्याच पद्धतीने हे सुद्धा ड्रॉ केलं जातं। ठीक आहे, राईट हँड साइडला आपण इथे असेट लिहित असतो, ठीक आहे, आणि लेफ्ट हँड साइडला लायबिलिटी लिहिल्या जातात। ठीक आहे, जशी आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करतो त्याच पद्धतीने आपण इथे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवत असतो, आणि ज्या वेळेस आपण असेट्स अँड लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्सेस तिथे लिहितो तर ते याला म्हणतात ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, आणि ज्या वेळेस आपण असेट्स अँड लायबिलिटीचे क्लोजिंग बॅलन्सेस इथे लिहितो ते याला म्हणतात क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स। ठीक आहे, प्रश्न काय विचारलाय? अ स्टेटमेंट सिमिलर टू बॅलन्स शीट प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द अमाउंट ऑफ ओपनिंग कॅपिटल। ओपनिंग कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवतो। डिफरन्स बिटवीन असेट्स अँड लायबिलिटी याला आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणतो। ठीक आहे, देन आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये जो असेट्स अँड लायबिलिटीचा डिफरन्स निघाला त्याला म्हणणार ओपनिंग कॅपिटल, आणि ज्यावेळेस क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण प्रिपेअर केलेले तेव्हा असेट्स अँड लायबिलिटीचा जो डिफरन्स येईल त्याला म्हणतात क्लोजिंग कॅपिटल। देन आपण जे स्टेटमेंट प्रिपेअर केलं कशासाठी? ओपनिंग कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी,
तर त्याला म्हणायचं ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. अ स्टेटमेंट सिमिलर टू बॅलन्स शीट प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द अमाउंट ऑफ ओपनिंग कॅपिटल. Answer is opening statement of affairs. Next, an excess of assets over liabilities. Excess of asset जास्त आहेत. आपण गृहीत धरलं इथे आपल्या असेटची टोटल आली 1 लाख. मग आपण 30 टोटल इकडे कॅरी करणार 1 लाख आणि आपल्या लायबिलिटी आहेत आपल्या 60,000. असेट मधून आपण लायबिलिटी मायनस केल्या बॅलन्स आलं 40,000. मग या बॅलन्सला नाव काय देणार आपण? कॅपिटल. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन असेट्स अँड लायबिलिटी इज नोन ॲज कॅपिटल. तुम्हाला काय विचारलं? एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज. ठीक आहे. एक्सेस ऑफ असेट कितीने जास्त आहेत? असेट 1 लाख आहेत, लायबिलिटी 60,000 आहे. ठीक आहे. असेट कितीने जास्त आहेत? असेट आपल्या 40,000 जास्त आहे. मग 40,000 असेट जास्त आहेत, याला आपण नाव काय दिलं? कॅपिटल. देन आन्सर इज कॅपिटल. अँड एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज. आन्सर इज कॅपिटल. त्यानंतर नेक्स्ट, एक्सेस ऑफ क्लोजिंग कॅपिटल ओव्हर ओपनिंग कॅपिटल ऑफ प्रोप्रायटर अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये क्लोजिंग कॅपिटल जास्त आहे ओपनिंग कॅपिटल पेक्षा. त्याला काय म्हणणार आपण? आता जर समजा आपण गृहीत धरलं आपलं ओपनिंग कॅपिटल किती आहे? 30,000 आणि आपलं क्लोजिंग कॅपिटल किती आहे? 60,000. आता या ठिकाणी ओपनिंग म्हणजे आपल्या वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच आपण गृहीत धरू 1 एप्रिलला आपल्याकडे ओपनिंग कॅपिटल किती आहे? 30,000 आणि 31 मार्चला आपल्याकडे कॅपिटल किती झालं? 60,000 झालं. म्हणजे वाढलं का नाही? कॅपिटल कितीने वाढलं? 30,000 कॅपिटल वाढलं. आता बिझनेसमध्ये कॅपिटल कधी वाढेल? ज्या वेळेस आपल्या बिझनेसला प्रॉफिट होईल तेव्हाच कॅपिटल वाढेल. जर आपल्या बिझनेसला लॉस झाला तर हे 30,000 कमी होतील, वाढणार नाही. ठीक आहे. आता हे ओपनिंग कॅपिटल आपलं वाढलंय, कितीने वाढलंय? 30,000. म्हणजेच सरळ आपलं जर कॅपिटल वाढलंय बिझनेसमधला, आपला फंड वाढलाय, म्हणजेच आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये, प्रॉफिट किती झाला? 30,000. देन तुम्हाला काय विचारलंय? एक्सेस ऑफ क्लोजिंग कॅपिटल ओव्हर ओपनिंग कॅपिटल. ओपनिंग कॅपिटल 30,000 आहे आणि ते वाढलं किती? 30,000 वाढलं. ठीक आहे. जास्त किती झालं? 30,000 जास्त आहे. म्हणजेच याला आपण सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये याला आपण म्हणणार प्रॉफिट. एक्सेस ऑफ क्लोजिंग कॅपिटल ओव्हर ओपनिंग कॅपिटल ऑफ प्रोप्रायटर अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. आन्सर इज प्रॉफिट. क्लोजिंग कॅपिटल ओपनिंग कॅपिटल पेक्षा वाढलं किंवा जास्त झालं. मग कितीने जास्त झालं? 30,000. तर हे या 30,000ला आपण काय म्हणणार? याला आपण म्हणणार प्रॉफिट. आणि जर ओपनिंग कॅपिटल आपलं कमी झालं, उदाहरणार्थ इथे 30,000 आपलं ओपनिंग कॅपिटल आहे आणि वर्षात शेवटी आपल्याकडे 10,000च ओपनिंग कॅपिटल राहिलं, म्हणजेच आपला लॉस किती झाला? 20,000 आपला लॉस झालेला. ठीक आहे. क्लोजिंग कॅपिटल जास्त असेल तर त्याला काय म्हणणार? प्रॉफिट. आणि क्लोजिंग कॅपिटल जर आपलं कमी झालं तर त्याला म्हणणार लॉस. त्यानंतर नेम ऑफ मेथड ऑफ अकाउंटिंग सुटेबल टू फर्म टू हॅव्हिंग लिमिटेड ट्रान्झॅक्शन. आता ज्या ठिकाणी लिमिटेड ट्रान्झॅक्शन आहेत, अकाउंटिंगची अशी कोणती मेथड आहे जी स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला किंवा ज्या ठिकाणी लिमिटेड ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शन कमी आहेत, म्हणजे छोटा बिझनेस आहे, तर स्मॉल इंडस्ट्रीला किंवा एकल व्यापारी संघटनेला किंवा छोट्या व्यवसायाला कोणती अकाउंटिंग मेथड सूट होते असं विचारलंय. आता या ठिकाणी अकाउंटिंगच्या 2 मेथड आहेत, सिंगल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एक इफेक्ट केला जातो आणि या अकाउंटिंग मध्ये फक्त रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट मेंटेन केले जातात. म्हणजेच कॅश अकाउंट, डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट एवढेच अकाउंट इथे मेंटेन केले जातात. जसे डबल एंट्री सिस्टीम मध्ये सगळे अकाउंट मेंटेन केले जातात. प्रत्येक ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री पास होते, 2 इफेक्ट होतात. आपण ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतो, फायनल अकाउंट प्रिपेअर करतो. तर या सिस्टीम मध्ये हे सगळं होत नाही, त्यामुळे छोट्या व्यवसायांनाही सुटेबल आहे, पण मोठ्या बिझनेसला सिंगल एंट्री सिस्टीम ही सुटेबल नाहीये. क्वेश्चन काय विचारला? नेम ऑफ द मेथड ऑफ अकाउंटिंग सुटेबल फर्म्स टू हॅव्हिंग लिमिटेड ट्रान्झॅक्शन. जिथे लिमिटेड ट्रान्झॅक्शन आहे तिथे कोणती सिस्टीम सुटेबल आहे? सिंगल एंट्री सिस्टीम. त्यानंतर अ सिस्टीम ऑफ अकाउंटिंग विच इज अनसायंटिफिक. अकाउंटिंगच्या 2 मेथड सांगितल्या, सिंगल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट केला जातो, आयदर तो क्रेडिट असतो किंवा डेबिट असतो. आणि डबल एंट्री सिस्टीम मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतात, एक अकाउंट क्रेडिट होतं तर दुसरं अकाउंट डेबिट होतं. त्यामुळे ॲक्युरेसीच्या दृष्टीने डबल एंट्री सिस्टीम ही जास्त योग्य असते, कारण इथे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतात, त्यामुळे अकाउंटिंग मध्ये ॲक्युरेसी मेंटेन होते. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये ती मेंटेन होऊ शकत नाही, कारण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट केला जातो. त्यानंतर इथे अकाउंट जे प्रिपेअर होतात ते लिमिटेड अकाउंट प्रिपेअर होतात.
आपण इथे रिअल अकाउंट बनवतो, पर्सनल अकाउंट मध्ये फक्त डेटर्स क्रेडिटर्स यांचे अकाउंट बनवले जातात आणि नॉमिनल अकाउंट इथे बनवले जात नाही. म्हणजेच अकाउंटची जी रूल्स कन्सेप्ट ते सगळे इथे फॉलो होत नाही. त्याच्यामुळे ही सिस्टीम अनसायंटिफिक मानली जाते. अ सिस्टीम ऑफ अकाउंटिंग विच इज अनसायंटिफिक. आन्सर काय? सिंगल एंट्री सिस्टीम. त्यानंतर आता वरच्या प्रश्नांचं पण हेच उत्तर आहे. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका, मी आता डबल लिहित नाही, दोन्हीचं उत्तर एकच आहे. स्मॉल स्केल बिझनेस साठी किंवा जिथे ट्रान्झॅक्शन कमी आहेत, स्मॉल ऑर्गनायझेशन साठी सुटेबल असणारी सिस्टीम कोणती? सिंगल एंट्री सिस्टीम. लिमिटेड ट्रान्झॅक्शन जिथे आहेत तर इथं कोणती सिस्टीम यूज होते? सिंगल एंट्री सिस्टीम. आणि जी मेथड अनसायंटिफिक इनॅक्युरेट मानली जाते ती सुद्धा कोणती आहे? सिंगल एंट्री सिस्टीम. त्यानंतर आहे द फर्दर कॅपिटल इंट्रोड्यूस बाय द प्रोप्रायटर इन द बिझनेस कन्सर्न ओव्हर द अबोव हिज एक्झिस्टिंग कॅपिटल. जे एक्झिस्टिंग कॅपिटल आहे म्हणजेच सध्या जे कॅपिटल आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी फर्दर कॅपिटल इंट्रोड्यूस केलं, म्हणजे नंतर काही वाढीव कॅपिटल आणलेलं आहे. आता जर समजा आपण गृहीत धरलं की कॅपिटल 1 लाख आधी आहे, 1 लाख रुपये त्यांनी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा इंट्रोड्यूस केले होते आणि नंतर त्यांनी पुन्हा आणले कॅपिटल, परत त्यांनी 20,000 रुपये कॅश आणली. ठीक आहे, मग हे जे 20,000 रुपये जी कॅश आणली याला म्हणणार आपण ॲडिशनल कॅपिटल. ठीक आहे, फर्दर कॅपिटल इंट्रोड्यूस बाय द प्रोप्रायटर म्हणजे नंतर जे कॅपिटल वाढीव कॅपिटल आणलेलं आहे तर त्याला आपण काय म्हणतो? त्यालाच आपण म्हणणार ॲडिशनल कॅपिटल. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन बिलो अँड रीराइट द सेंटेन्स. MCQ क्वेश्चन्स आहेत, ऑप्शन चूज करायचे आहेत. फर्स्ट आहे द कॅपिटल बॅलन्स आर असर्टेन बाय प्रिपेअरिंग. त्यावेळेस आपण सिंगल एंट्री सिस्टीमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर तिथे आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कॅपिटलचं ओपनिंग बॅलन्स माहिती पाहिजे आणि क्लोजिंग बॅलन्स माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि ते बॅलन्स आपण फाइंड आउट करतो स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ज्यावेळेस आपण प्रिपेअर करतो तिथं आपलं ओपनिंग कॅपिटल निघतं किंवा फाइंड आउट होतं आणि ज्यावेळेस आपण क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवतो तिथे आपल्याला क्लोजिंग कॅपिटल मिळतं किंवा क्लोजिंग कॅपिटलची व्हॅल्यू कळते. देन आपल्याला प्रश्न काय विचार? द कॅपिटल बॅलन्सेस आर असर्टेन बाय प्रिपेअरिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. त्यानंतर नेक्स्ट, अंडर सिंगल एंट्री सिस्टीम ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू ओपनिंग असेट लेस. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये आपण ओपनिंग कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवणार. मग त्याच्यामध्ये ओपनिंग कॅपिटल आपण कसं काढणार? ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू ओपनिंग असेट लेस ओपनिंग लायबिलिटी. ठीक आहे, आपलं हे जे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहे. ठीक आहे, तर या बाजूला आपण असेट लिहिणार, इकडे लायबिलिटी लिहिणार. उदाहरणार्थ आपलं असेट्स आपल्या 1 लाख आहेत आणि आपल्या लायबिलिटी किती आल्या? लायबिलिटीची टोटल आली 60,000. देन आपण काय करणार? ही टोटल इकडे घेणार 1 लाख. या साईडची असेटची टोटल जास्त आहे लायबिलिटीपेक्षा, मग ती कितीने जास्त? याला आपण काय म्हणणार? बॅलन्सिंग फिगर. ठीक आहे, मग ती किती आली? 40,000 आपली बॅलन्सिंग फिगर आली. मग ह्या कोणत्या आहेत? ह्या आपल्या एक्सटर्नल लायबिलिटी आहेत आणि बाकीचे जे उरले ते इंटरनल लायबिलिटी, म्हणजेच याला आपण कॅपिटल म्हणणार. ओपनिंग असेट मधून आपण ओपनिंग लायबिलिटी मायनस केलं, हे याला आपलं ओपनिंग कॅपिटल. याला काय म्हणणार आपण? ओपनिंग कॅपिटल. मग आता इथे बघा तुम्हाला प्रश्न काय विचारला? ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू ओपनिंग असेट मायनस किंवा लेस ओपनिंग लायबिलिटीज. त्यानंतर नेक्स्ट, ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस ड्युरिंग द इयर इज डॅश फ्रॉम क्लोजिंग कॅपिटल इन ऑर्डर टू फाइंड आउट करेक्ट प्रॉफिट. आपल्याला करेक्ट प्रॉफिट फाइंड आउट करायचे असेल तर ॲडिशनल कॅपिटल हे काय केलं जातं? क्लोजिंग कॅपिटल मधून लेस केलं जातं, ॲड केलं जातं. हे विचारलं आपल्याला. करेक्ट प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे तर आपण कोणता स्टेटमेंट बनवतो? आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट बनवतो. ठीक आहे, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट बनवताना आपण स्टार्टिंग क्लोजिंग कॅपिटल पासून करतो. आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरलं आपलं क्लोजिंग कॅपिटल आहे 1 लाख रुपये. आपलं क्लोजिंग कॅपिटल आहे 1 लाख रुपये आणि ओपनिंग कॅपिटल आपलं आहे 60,000 रुपये. ओपनिंग कॅपिटल आपलं 60,000 रुपये. ओपनिंग कॅपिटल पेक्षा क्लोजिंग कॅपिटल कितीने वाढलं? 40,000 वाढलं. ह्या 40,000 मध्ये जर समजा 10,000 परत पार्टनरनी इंट्रोड्यूस केलेले ॲडिशनल कॅपिटल. ठीक आहे, म्हणजेच हे 40,000 वाढलंय बॅलन्स, म्हणजे याला आपण प्रॉफिट म्हणणार. पण जर या प्रॉफिट मधले 10,000 रुपये ॲडिशनल कॅपिटल प्रोप्रायटरनी आणलेले, म्हणजेच हा प्रॉफिट आहे का? नाही आहे ना. ठीक आहे, मग हे 10,000 प्रॉफिटचे अमाऊंट नाही आहे. हे 10,000 कशाचे अमाऊंट आहे? ही 10,000 कॅपिटल इंट्रोड्यूस जे केलेले आहे पार्टनरनी किंवा जे प्रोप्रायटरनी कॅपिटल ॲडिशनल कॅपिटल आणलेलं आहे ते कॅपिटल आहे.
ठीक आहे। देन त्याची ही पर्सनल प्रॉपर्टी त्यांनी 10,000 रुपये त्याच्या खिशातून आणलेले, म्हणजे हे बिझनेसमध्ये वाढलेले पैसे आहेत का? नाही, हे त्याने बाहेरून स्वतःच्या अकाउंटमधून त्यांनी आणलेत 10,000, म्हणजे हे बिझनेसचे वाढलेले पैसे नाहीत, बिझनेसचे वाढलेले पैसे म्हणजेच प्रॉफिट। ठीक आहे, हे वाढलेले नाहीत, हे पार्टनरनी आणलेले 10,000। देन हे आपल्याला लेस करावे लागतील, तेव्हा आपल्याला 30,000 रुपये प्रॉफिटची करेक्ट व्हॅल्यू कळेल। ठीक आहे, जर हे 10,000 तुम्ही लेस केले नाही तर आपण काय समजणार? हे 40,000 वाढलेले म्हणजेच प्रॉफिट आहे। देन ही इनकरेक्ट अमाऊंट आहे। करेक्ट अमाऊंट किती आहे? आपण ते 10,000 आपण ॲडिशनल कॅपिटल लेस करून दिलं, म्हणजे उरले किती? 30,000। हे 30,000 आपला प्रॉफिट आहे। आपण काय केले? क्लोजिंग कॅपिटलमधून 1 लाखामधून ते इनडायरेक्टली 1 लाखामधून ते आपण काय केले? लेस केले। ओके, 1 लाखातून आपण काय केलं? ओपनिंग कॅपिटल लेस केलं, 40,000 आले, त्यातून परत आपण याचं ॲडिशनल कॅपिटल लेस केलं, मग आपली प्रॉफिटची करेक्ट व्हॅल्यू आली। ठीक आहे, देन आपण इथं काय केलं? ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस ड्युरिंग द इयर इज डिडक्टेड फ्रॉम क्लोजिंग कॅपिटल। ठीक आहे, क्लोजिंग कॅपिटलच्या व्हॅल्यूमधूनही आपण 10,000 लेस केलेले। ओके, क्लोजिंग कॅपिटलच्या व्हॅल्यूमधून आपण पार्टनरचं ओपनिंग कॅपिटल आणि त्यांनी जास्तीचं आणलेलं कॅपिटल दोन्ही लेस केले, तेव्हा आपल्याला आपली प्रॉफिटची करेक्ट व्हॅल्यू कळाली। देन हे काय होईल? डिडक्ट होईल। Additional capital introduced during the year is dash from closing capital in order to find out the correct profit. Answer is deducted. Closing capital मधून आपण additional capital काय करणार? लेस करणार, कशासाठी? आपल्याला प्रॉफिटची करेक्ट व्हॅल्यू कळण्यासाठी। त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, सिंगल एंट्री सिस्टीम मे बी युजफुल फॉर। सिंगल एंट्री सिस्टीम ही सिस्टीम स्मॉल बिझनेससाठी युजफुल आहे, कारण इथे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एक इफेक्ट होतो आणि त्याच्यामुळे कमी ट्रान्झॅक्शन असल्यामुळे इथे प्रॉफिट फाइंड आउट करता येतो किंवा फायनान्शियल पोझिशन स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवणं सोपं जातं। पण मोठ्या व्यवसायासाठी आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचं असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच बनवावं लागतं। फक्त लहान व्यवसायासाठी किंवा ज्यांच्या ट्रान्झॅक्शन कमी प्रमाणात आहेत तर त्या व्यवसायासाठी सिंगल एंट्री सिस्टीम युजफुल ठरू शकते। देन आन्सर इज सोल ट्रेडर। त्यानंतर नेक्स्ट, इन ऑर्डर टू फाइंड आउट द करेक्ट प्रॉफिट ड्रॉविंग इज डॅश फ्रॉम क्लोजिंग कॅपिटल। आता या ठिकाणी वरचा प्रश्न जो होता बघा ॲडिशनल कॅपिटलचा, त्याच टाईपमध्ये प्रश्न आहे। आता आपल्याला जर करेक्ट प्रॉफिट फाइंड आउट करायचं असेल तर ड्रॉविंग काय करायची विचारलं। ठीक आहे, ड्रॉविंग क्लोजिंग कॅपिटलमध्ये ॲड करायची का लेस करायची? आपलं क्लोजिंग कॅपिटलचं बॅलन्स किती आहे? 1 लाख रुपये। आता याच्यामध्ये 10,000 रुपये जे आहेत ते विड्रॉ केलेले आहेत। विड्रॉ केलेले आहेत म्हणजे ते बिझनेसच्या मालकीचे होते, त्यामुळे आपलं क्लोजिंग कॅपिटल कितीने कमी झालं? 10,000 कमी झालं। ठीक आहे, आपल्याला इथे बिझनेसचा प्रॉफिट फाइंड आउट करायचा। आपल्याला कॅपिटलची क्लोजिंग बॅलन्स तर आपण काढलेलं आहे 1 लाख रुपये, आपल्याला बिझनेसच्या प्रॉफिटची करेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची। आपलं क्लोजिंग कॅपिटल किती आलं? 1 लाख रुपये। आता 10,000 रुपये पार्टनरनी आपले विड्रॉ केले, त्याच्यामुळे काय झालं? हे कॅपिटल कमी झालं का नाही? कारण आपण ते कॅपिटल ड्रॉविंग ही कॅपिटल मधून लेस करतो, त्याच्यामुळे आपलं कॅपिटल बॅलन्स हे कमी आलेलं आहे। आता आपल्याला प्रॉफिटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे आपला बिझनेसचा प्रॉफिट किती ते फाइंड आउट करायचा। आपल्याला हे कॅपिटलचं बॅलन्स किती आहे हे नाही शो करायचं, आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचं। ज्यावेळेस आपला प्रॉफिट 1,10,000 आहे तेव्हा आपण 10,000 ड्रॉविंगचे जर लेस केले, म्हणजेच आता कॅपिटल किती आला? 1 लाख रुपये। आपल्याला जर प्रॉफिटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर मग हे 10,000 आपल्याला काय करावं लागतील? ॲड करावे लागतील, जे की विड्रॉ केलेले आहे। ठीक आहे, देन ड्रॉविंग काय होईल? इथे ॲड होईल। ठीक आहे, मग इथे ॲड ड्रॉविंग येणार। ड्रॉविंग इथे 10,000 ॲड येणार, कॅपिटल किती आलं? 1,10,000। पण यातून आपण ओपनिंग कॅपिटल गृहीत धरलं 50,000 आहे, प्रॉफिटची व्हॅल्यू किती आली? 60,000। आपल्याला प्रॉफिटची करेक्ट व्हॅल्यू कळण्यासाठी क्लोजिंग कॅपिटलमध्ये आपण ड्रॉविंग ॲड करणार, कारण बिझनेसच्या मालकीचा पैसा ना, बिझनेसचा मालकीचा फंड आपण कॅल्क्युलेट करतो। बिझनेसच्या मालकीचा फंड जो आपण विड्रॉ केला होता, पण तो बिझनेसच्या मालकीचा आहे, बिझनेसचा इन्कम आहे, म्हणून आपण इथे ते ॲड दाखवलं। ठीक आहे, मग आपलं कॅपिटल किती आलं? क्लोजिंग कॅपिटल 1,10,000, त्यातून आपण 50,000 ओपनिंग कॅपिटलचे लेस केले, हे आपला बिझनेसचा वर्षभराचा प्रॉफिट आला। ठीक आहे, मग वर्षभराच्या प्रॉफिटची अमाऊंट किती आली? 60,000। मग आता इथे तुम्हाला काय विचारलंय? इन ऑर्डर टू फाइंड आउट करेक्ट प्रॉफिट ड्रॉविंग इज कॅश फ्रॉम क्लोजिंग कॅपिटल। ड्रॉविंग काय करणार विचार। ठीक आहे, मग ड्रॉविंग काय होते? ॲड होते। देन ड्रॉविंग इज ॲडेड, देन डी इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट, द डिफरन्स बिटवीन असेट्स अँड लायबिलिटी इज कॉल्ड। डिफरन्स बिटवीन असेट्स अँड लायबिलिटी, असेट्स अँड लायबिलिटीचा डिफरन्स याला आपण काय म्हणणार?
ॲसेट मधून आपण लायबिलिटी लेस केला, ठीक आहे. आपल्या ॲसेट आपण गृहीत धरला 1 लाख आपल्या ॲसेट आहेत, त्याच्यातून आपण लायबिलिटी लेस केल्या. लायबिलिटी आपल्या 40,000 आहे, ठीक आहे. दोन्हीच्या डिफरन्सला किती आला, डिफरन्स आला 60,000. यालाच आपण नाव देणार कॅपिटल. काय विचारलं, डिफरन्स बिटवीन ॲसेट्स अँड लायबिलिटी किती आला, 60,000. याला आपण काय म्हणणार, कॅपिटल. ऑप्शन बघा तुम्हाला काय दिलं, कॅपिटल, ड्रॉविंग, इन्कम, एक्सपेन्सेस. देन आन्सर इज कॅपिटल. त्यानंतर व्हेन क्लोजिंग कॅपिटल इज ग्रेटर दॅन द ओपनिंग कॅपिटल द डिफरन्स इज डॅश. आपलं क्लोजिंग कॅपिटल आहे 1 लाख, त्यातून ओपनिंग आपण लेस केलं 40,000. कितीचा डिफरन्स आला, 60,000. आणि आपलं कॅपिटल, ओपनिंग कॅपिटल म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचं कॅपिटल, ते वाढलं आपलं, वाढून किती झालं, 1 लाख रुपये झालं. किती रुपयाने वाढलं, 60,000. कॅपिटल कधी वाढेल, 60,000. ज्यावेळेस आपल्याला 60,000 रुपये प्रॉफिट झालं तेव्हा ते वाढेल ना, ठीक आहे. जर समजा आपल्याला लॉस झाला असता तर हे ओपनिंग कमी झालं असतं. आता इथे काय सांगितलं तुम्हाला, व्हेन क्लोजिंग कॅपिटल इज ग्रेटर दॅन ओपनिंग कॅपिटल. क्लोजिंग कॅपिटल जास्त आहे ओपनिंग कॅपिटल पेक्षा, म्हणजेच ते वाढलेलं आहे. कितीने वाढलंय, 60,000. कसं काय वाढलं, ज्यावेळेस आपल्याला बिझनेसमध्ये प्रॉफिट होईल तेव्हाच ते वाढेल, ठीक आहे. देन या डिफरन्सला आपण काय म्हणणार, प्रॉफिट म्हणणार. क्लोजिंग कॅपिटल आणि ओपनिंग कॅपिटल मधला जर डिफरन्स, क्लोजिंग कॅपिटल जास्त आहे आणि ओपनिंग कॅपिटल कमी आहे, याला म्हणा प्रॉफिट. आणि क्लोजिंग कॅपिटल कमी आहे आणि ओपनिंग कॅपिटल जास्त आहे, म्हणजे ओपनिंग कॅपिटल आपलं 50,000 होतं, आता ते झालंय 40,000, ठीक आहे. म्हणजेच 10,000 आपलं कमी झालं, म्हणजेच लॉस झाला. व्हेन द क्लोजिंग कॅपिटल इज ग्रेटर दॅन ओपनिंग कॅपिटल द डिफरन्स इज प्रॉफिट. नेक्स्ट, ओपनिंग कॅपिटल 30,000, क्लोजिंग कॅपिटल ₹60,000, विड्रॉवल 5,000 अँड फर्दर कॅपिटल ब्रॉट 3,000. प्रॉफिट इज. आता या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायला सांगितलं. न्यूमरिकल एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. ती आपण सुरुवात कशाने करणार, क्लोजिंग कॅपिटल, ठीक आहे. क्लोजिंग कॅपिटल आहे 60,000, क्लोजिंग कॅपिटल 60,000 आहे. विड्रॉवल किती आहे, 5,000. 5,000 विड्रॉवल आहे, म्हणजे पार्टनरने बिझनेस मधला फंड घेतलेला आहे, ठीक आहे. मग ते याच्यापैकीच घेतलेले आहेत, त्यामुळे हे काय करायचे, याच्यात ऍड करायचे. देन ड्रॉविंग ऍड करा, ऍड ड्रॉविंग. बॅलन्स किती आला, 65,000. फर्दर कॅपिटल 3,000 रुपये. आता आपल्याला प्रॉफिटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे फर्दर कॅपिटल प्रोप्रायटरने आणलेले पैसे, म्हणजे प्रोप्रायटरने त्याच्या पर्सनल अकाउंट मधून ते पैसे आणले, की म्हणजे हे मालकीचे कोणाचे आहेत, हे मालकीचे प्रोप्रायटरच्या मालकीचे आहेत, बिझनेसच्या मालकीचे नाहीत. कॅपिटलचं बॅलन्स वाढलंय, पण ते बिझनेसच्या इंटरनल फंड मधून वाढलं नाही, ते पार्टनरच्या खिशातून आलेले पैसे, ठीक आहे. म्हणजेच बिझनेसमध्ये पैसा कमावला किंवा प्रॉफिट झाला म्हणून ते वाढलेले नाहीत. ते पैसे कशामुळे वाढले, पार्टनरनी त्याच्या खिशातून आणले म्हणून वाढले, ठीक आहे. देन हे लेस करून द्यायचे आपण. मग इथे लेस करा ॲडिशनल कॅपिटल. ॲडिशनल कॅपिटल किती आहे, 3,000 रुपये. मग आता बॅलन्स किती झालं बघा, 65,000 मायनस 3,000 किती आला, 62,000, 62,000, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याकडे बॅलन्स, कॅपिटलचा बॅलन्स किती आहे, 62,000. यापैकी 30,000 आपलं आधीचे होते, ठीक आहे. 30,000 आधीचे होते, म्हणजे लेस करा ते. लेस ओपनिंग, ओपनिंग किती आहे, ओपनिंग कॅपिटल आहे 30,000. म्हणजेच कॅपिटल आपलं वर्षभरात वाढलं किती बघा, 32,000 वाढलं. कितीने वाढलं, 32,000. इथे काय विचारलंय तुम्हाला, ओपनिंग कॅपिटल 30,000, क्लोजिंग कॅपिटल 60,000, विड्रॉवल 5,000 सांगितलं आणि फर्दर कॅपिटल 3,000 सांगितले, आणि प्रॉफिटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपल्याला वाढलेलं कॅपिटल म्हणजेच बिझनेस, आपण जो बिझनेस रन करतोय तर त्या बिझनेस ऍक्टिव्हिटी मधून आपले जे पैसे वाढलेले त्यालाच आपण बिझनेस प्रॉफिट म्हणतो. हे जे पैसे वाढलेत हे आपले बिझनेस ऍक्टिव्हिटी मधून वाढलेत. आपलं क्लोजिंग कॅपिटल किती होतं, 62,000 होतं. आपलं ओपनिंग कॅपिटल किती होतं, 30,000 होतं, ठीक आहे. आता ते वाढून किती झाले, वाढून 62,000 झाले, म्हणजे कितीने वाढले, ते 32,000 वाढले. 32,000 कॅपिटल कसं काय वाढलं, ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट झालं तेव्हाच ते वाढलंय ना, ठीक आहे. आपल्याला लॉस झाला असता तर ते कमी झालं असतं. मग इथे या ठिकाणी हे जे 32,000 आहे यालाच आपण काय म्हणणार, प्रॉफिट म्हणणार. त्याला प्रॉफिटची अमाऊंट फाइंड आउट करायला सांगितली, ती किती आली आहे, 32,000. आता पुढचा प्रश्न आहे, स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक कीपिंग इज सायंटिफिक मेथड ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. अकाउंटिंगच्या 2 मेथड आहेत, एक सिंगल एंट्री सिस्टम, डबल एंट्री सिस्टम. सिंगल एंट्री सिस्टम मध्ये फक्त एकच रेकॉर्ड मेंटेन होतो, सिंगल रेकॉर्ड मेंटेन होतो. डबल एंट्री सिस्टम मध्ये आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट करत असतो, एक डेबिट दुसरा क्रेडिट. त्याच्यामुळे ही मेथड जास्त सायंटिफिक मानली जाते आणि ॲक्युरेसीच्या दृष्टीने ही युजफुल आहे, किंवा मोठ्या व्यवसायासाठी देखील ही मेथड युजफुल आहे.
तुम्हाला क्वेश्चन काय विचारला, डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग इज सायंटिफिक मेथड ऑफ बुक कीपिंग, हे आन्सर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स इज नॉट पॉसिबल अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. तर सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा आपण एक इफेक्ट करतो, ठीक आहे, तो एक तर डेबिट असतो किंवा क्रेडिट असतो. आणि डबल एंट्री सिस्टीम मध्ये आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट करत असतो, एक डेबिट दुसरा क्रेडिट. त्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शन जेवढे आपण ट्रान्झॅक्शन पास केले सगळ्याचे डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट असतात. त्यामुळे जर आपण समजा डेबिटचे इफेक्ट 2 लाखाचे केले तर क्रेडिटचे सुद्धा इफेक्ट आपले किती झालेले असतात, 2 लाखाचे झालेले असतात. आणि त्यामुळे लेजर बॅलन्सेस मध्ये आपले डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस इक्वल येत असतात, कारण आपण डेबिटच्या आणि क्रेडिटच्या पोस्टिंग सेम अमाऊंटच्या केलेल्या असतात. त्याच्यामुळे तिथे आपलं ट्रायल बॅलन्स टॅली होतं, ठीक आहे. आणि आपण ट्रायल बॅलन्स बरोबर आहे कधी म्हणतो, ज्यावेळेस त्याची टोटल इक्वल येते, ठीक आहे. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट करत असतो. त्यामुळे कोणत्याही अकाउंटचं डेबिट बॅलन्स जेवढं आलंय तेवढं क्रेडिट बॅलन्सेस तेवढे येतीलच असं नाही. ट्रायल बॅलन्सची ॲक्युरेसी इथे फॉलो होऊ शकत नाही, कारण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एकच इफेक्ट असतो. ज्यावेळेस प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतील तेव्हाच ट्रायल बॅलन्स ॲक्युरेट येईल, त्याशिवाय आपला ट्रायल बॅलन्स बरोबर येणार नाही. त्यामुळे जर समजा आपल्याला सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करू शकत नाही, कारण याच्यामध्ये आपले लेजर बॅलन्सेसचे डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस याची टोटल बरोबर येणार नाही, कारण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा आपण एकच इफेक्ट करत असतो. स्टेटमेंट काय विचारलं, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स इज नॉट पॉसिबल अंडर सिंगल एंट्री सिस्टीम, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड बॅलन्स शीट आर वन अँड द सेम. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे असेट्स अँड लायबिलिटीची लिस्ट असते सिंगल एंट्री सिस्टीम प्रमाणे, आणि बॅलन्स शीट मध्ये आपण डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे आपले जे असेट्स आणि लायबिलिटी आले त्याची लिस्ट आपण किंवा त्याचे स्टेटमेंट बनवत असतो, ठीक आहे. दोन्ही जरी सेम कशामुळे, कारण याच्यामध्ये सुद्धा आपण असेट्स लायबिलिटी दाखवतो, याच्यामध्ये सुद्धा आपण असेट्स अँड लायबिलिटी दाखवत असतो. पण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे तुमचं जर ओपनिंग बॅलन्सेस वर बनवलेलं असेल तर त्याला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणतात, आणि बॅलन्स शीट मध्ये आपण फक्त क्लोजिंग डेटला आपल्या असेट्स लायबिलिटी किती आहेत तर ह्या दाखवत असतो. ज्या डेटची आपण बॅलन्स शीट प्रिपेअर केली त्या डेटला आपल्या असेट्स किती, लायबिलिटी किती, त्या पर्टिक्युलर डेटचे आपण बॅलन्स शीट मध्ये असेट्स अँड लायबिलिटी शो करत असतो. दोन्ही मध्ये फक्त सेम थिंग काय, हे स्टेटमेंट कशाचं आहे, असेट्स अँड लायबिलिटीचं स्टेटमेंट आहे. हे फक्त एक सेम थिंग आहे त्याच्यामध्ये किंवा एक पॉइंट सेम आहे, बाकी ते दोन्ही एकच सारखे आहेत असं नाही, दोन्ही वेगवेगळे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये बनवतो, बॅलन्स शीट आपण डबल एंट्री सिस्टीम मध्ये बनवतो, ठीक आहे. देन तुम्हाला काय विचारलं, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड बॅलन्स शीट आर वन अँड द सेम, हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर सिंगल एंट्री सिस्टीम इज नॉट युजफुल फॉर लार्ज ऑर्गनायझेशन. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा एकच रेकॉर्ड मेंटेन होतो, आणि ज्या व्यवसायामध्ये ट्रान्झॅक्शन कमी आहेत, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन कमी आहेत, तिथे ते मेंटेन करणं सोपं जातं. पण जिथे मोठा व्यवसाय, बिझनेस मोठा आहे, त्याच्यामुळे त्या बिझनेसला ही सिस्टीम फॉलो करता येत नाही, कारण ही अनसायंटिफिक मेथड आहे आणि याच्यामध्ये बिझनेसचे करेक्ट प्रॉफिट लॉस शो होत नाही. त्यामुळे जर ट्रान्झॅक्शन जास्त असतील तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवसायाची करेक्ट पोझिशन किंवा करेक्ट प्रॉफिट कळणार नाही. त्यामुळे लार्ज ऑर्गनायझेशनसाठी ही सिस्टीम अनयुजफुल आहे. अनयुजफुल म्हणजेच नॉट युजफुल, ठीक आहे. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, ओनली कॅश अँड पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये फक्त आपण कॅश अकाउंट बनवतो आणि पर्सनल अकाउंट बनवत असतो, इथे नॉमिनल अकाउंट प्रिपेअर होत नाही. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट विचारलंय, डू यू ॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ॲग्री कधी करणार आपण, ट्रू स्टेटमेंट असेल तर ॲग्री करणार, फॉल्स असेल तर डिसॲग्री करणार, ठीक आहे. म्हणजे आपण हे ट्रू और फॉल्सच दाखवू. फर्दर कॅपिटल इंट्रोड्यूस ड्युरिंग द इयर इन्क्रीजेस प्रॉफिट. तर समजा फर्दर कॅपिटल दाखवलेलं आहे, फर्दर कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे. फर्दर कॅपिटल ओनर आणत असतो, म्हणजे ओनरच्या मालकीचा पैसा त्याच्या खिशातून त्याने बिझनेसला लागणारा पैसा आणला, तो फर्दर कॅपिटल त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीतून आणतो, ठीक आहे. आणि त्याच्यामुळं प्रॉफिट इन्क्रीज होतं का, प्रॉफिट नाही इन्क्रीज होत, कॅपिटलची व्हॅल्यू इन्क्रीज होते, ठीक आहे. आपण जर गृहीत धरला आधीचं कॅपिटल आहे, ओपनिंग कॅपिटल आहे 1 लाख आणि त्याने फर्दर कॅपिटल आणलंय 10,000,
तर ती कॅपिटलची व्हॅल्यू वाढेल. ठीक आहे, आता कॅपिटल किती होईल, 1,10,000 होईल, प्रॉफिट इन्क्रीज होणार नाही. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे, त्याला डिसएग्री करा. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग डिक्रीजेस द अमाउंट ऑफ प्रॉफिट अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग म्हणजे ओनरनी जे बिझनेसमधून पैसे विड्रॉ केले तर त्याच्यामुळं प्रॉफिट काय होतं सांगितलं, प्रॉफिट काय होतं, डिक्रीज होतो सांगितलं. ठीक आहे, आता जर समजा इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग म्हणजे ओनरनी बिझनेसमधून घेतलेले पैसे बिझनेसच्या मालकीचे घेतले कोणी, ओनरनी. इंटरेस्ट कोणाला चार्ज होईल, ओनरला. ओनरचा तो एक्सपेंडिचर आहे पण बिझनेसचं इन्कम आहे का नाही. ठीक आहे, व्यवसायाला जर समजा आपण गृहीत धरलं की एनी बिझनेसमधून 10,000 रुपये विड्रॉ केले आणि त्याला 1,000 रुपये इंटरेस्ट चार्ज झाला तर हा इंटरेस्ट बिझनेसचं इन्कम आहे आणि इन्कममुळे प्रॉफिट वाढेल का कमी होईल, वाढेल का नाही. ठीक आहे, देन तुम्हाला काय दिलं, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग डिक्रीजेस द अमाउंट ऑफ प्रॉफिट अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यानंतर रिअल अँड नॉमिनल अकाउंट आर नॉट मेंटेन अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये फक्त कॅश अकाउंट आणि पर्सनल अकाउंट म्हणजे डेटर आणि क्रेडिटर हे एवढेच अकाउंट प्रिपेअर केले जातात. ठीक आहे, देन हे स्टेटमेंट काय दिलं, रिअल अँड नॉमिनल अकाउंट आर नॉट मेंटेन अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. सिंगल एंट्री सिस्टीम इज बेस्ड ऑन सर्टेन रूल्स अँड प्रिन्सिपल्स. आता सिंगल एंट्री सिस्टीम ही काही रूल्सवर डिपेंड आहे. ठीक आहे, अकाउंटिंगचे सगळे रूल्स इथे फॉलो केले जात नाही, ठराविक विशिष्ट रूल्सच फॉलो केले जातात. सिंगल एंट्री सिस्टीम ही त्या सिस्टीमवर बेस्ड आहे जी ओल्ड अकाउंटिंग सिस्टीम इंडियामध्ये यूज केली जात होती. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे कुठेतरी एक रेकॉर्ड मेंटेन केला जायचा, तो डेबिट किंवा क्रेडिट असेल. ठीक आहे, जमा आणि नावे दोन्ही साईडपैकी एका ठिकाणी कुठेतरी तो रेकॉर्ड मेंटेन केला जायचा. ही सिंगल एंट्री सिस्टीम आहे आणि ती कशावर मेंटेन आहे, काही सर्टेन रूल्स आहेत, अकाउंटिंगचे सगळे रूल्स तिथे फॉलो केले जात नाहीत. देन हे स्टेटमेंट बरोबर आहे. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट इज जस्ट लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट, आता सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवतो ज्याच्यामध्ये आपल्याला ओपनिंग कॅपिटल क्लोजिंग कॅपिटल फाइंड आउट होतं आणि त्याच्या बेसवर आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट बनवतात जातं. देन कॅपिटल जर वाढला असेल ओपनिंग कॅपिटल तर याला प्रॉफिट म्हणतात आणि ओपनिंग कॅपिटल जर आपलं कमी झालं तर याला लॉस म्हणतात. आणि सिंगल एंट्री सिस्टीममध्ये प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट बनवतात आणि डबल एंट्री सिस्टीममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं. दोन्हीही काय शो करतात, आपला बिझनेसचा प्रॉफिट शो करतात. दोन्ही आपल्याला काय शो करतात, प्रॉफिट शो करतात. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण नॉमिनल अकाउंटचे बॅलन्सेस घेतो, तर इथे नॉमिनल अकाउंट आपण मेन्शन करत नाही. बिझनेसचे एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम अँड गेन्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो, पण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिटमध्ये आपण ते शो करत नाही. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट आपण कॅपिटल बॅलन्सवरून बनवतो. ठीक आहे, आपलं कॅपिटल इन्क्रीज झालं म्हणजे प्रॉफिट झाला आणि आपलं कॅपिटल डिक्रीज झालं म्हणजे लॉस झाला. तर या अर्थाने आपण ते प्रिपेअर करत असतो. जरी इथे प्रॉफिट फाइंड आउट होत असेल दोन्हीमध्ये तरी ते वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या रूल्सवर डिपेंड असतात, वेगवेगळ्या पद्धतीने मेंटेन केले जातात. देन हे स्टेटमेंट रॉंग आहे, याला डिसएग्री करा. नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स. आता काय दिलं, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज जस्ट लाईक. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे कशासारखं आहे, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे बॅलन्स शीट सारखं आहे. बॅलन्स शीटला आपण काय करत असतो, बॅलन्स शीटला आपण असेट्स अँड लायबिलिटीची लिस्ट बनवतो आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये सुद्धा आपण असेट्स अँड लायबिलिटी शो करत असतो. देन आन्सर इज बॅलन्स शीट. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज जस्ट लाईक बॅलन्स शीट. नेक्स्ट, अंडर सिंगल एंट्री सिस्टीम प्रॉफिट इज इक्वल टू क्लोजिंग कॅपिटल लेस ओपनिंग कॅपिटल. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार, क्लोजिंग कॅपिटल घेणार आणि त्यातून ओपनिंग कॅपिटल लेस करणार म्हणजे आपली प्रॉफिटची व्हॅल्यू फाइंड आउट होते. आता उदाहरणार्थ आपलं क्लोजिंग कॅपिटल आहे 1 लाख आणि ह्या 1 लाखातून आपण 60,000 ओपनिंग कॅपिटल लेस केलं, आपला प्रॉफिट किती आला, 40,000. ओपनिंग कॅपिटल 60,000 होतं, ते वाढलं कितीने वाढलं, 40,000 वाढलं. तेच म्हणजे ते 40,000 कशाचे वाढले, आपले प्रॉफिटचे वाढले. अंडर सिंगल एंट्री सिस्टीम प्रॉफिट इज इक्वल टू क्लोजिंग कॅपिटल लेस ओपनिंग कॅपिटल. त्यानंतर नेक्स्ट, इन ऑर्डर टू फाइंड आउट द करेक्ट प्रॉफिट ड्रॉविंग्स अटॅच टू द क्लोजिंग कॅपिटल. आता हा प्रश्न आपण मागच्याच क्वेश्चन्समध्ये, मागच्या MCQ क्वेश्चनमध्ये आपण डिस्कस केला. ठीक आहे, करेक्ट प्रॉफिट फाइंड आउट होण्यासाठी आपल्याला ड्रॉविंग काय करावे लागते, ॲड करावे लागते. ठीक आहे, परत ते जाऊन एक्झाम्पल तिथे बघून घ्या, तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल. आपल्याला करेक्ट प्रॉफिट फाइंड आउट करायचा असेल तर क्लोजिंग कॅपिटलमध्ये ड्रॉविंग ही ॲड करावी लागेल. ठीक आहे, इन डॅश बुक कीपिंग सिस्टीम इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन वी फाइंड
अँड टू इफेक्ट्स. ठीक आहे, त्या बुककीपिंगच्या कोणत्या सिस्टीममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट आहे. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे सिंगल इफेक्ट. ठीक आहे, डबल एंट्री सिस्टीम म्हणजे डबल इफेक्ट. डबल म्हणजेच 2 इफेक्ट्स. ठीक आहे, देन डबल बुककीपिंग सिस्टीम इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन वी फाइंड 2 इफेक्ट्स. त्यानंतर आहे द डिफरन्स बिटवीन असेट्स अँड लायबिलिटी इज कॉल्ड. डिफरन्स बिटवीन असेट्स अँड लायबिलिटी. असेट्स अँड लायबिलिटीचा डिफरन्स आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवलं. ठीक आहे, मग याच्यामध्ये हे आपण असेट्स घेतल्या. असेट्स किती घेतल्या आपण? 1 लाख रुपये असेट्स घेतल्या. यातून जर आपल्या लायबिलिटी 60,000 रुपये आपण मायनस केल्या तर जो डिफरन्स येतो त्यालाच आपण काय म्हणतो? कॅपिटल. ठीक आहे, काय विचारलं? डिफरन्स बिटवीन असेट्स अँड लायबिलिटी. असेट 1 लाख आहेत, लायबिलिटी 60,000 आहेत. असेट्स किती जास्त आहेत? 40,000. देन आन्सर इज कॅपिटल. पुढे बघा, सिंगल एंट्री सिस्टीम इज मोर पॉप्युलर फॉर. सिंगल एंट्री सिस्टीम ही पॉप्युलर आहे कशासाठी? सिंगल एंट्री सिस्टीम ही स्मॉल बिझनेससाठी यूजफुल आहे. ठीक आहे, स्मॉल बिझनेस म्हणजेच कशामध्ये? सोल ट्रेडरमध्ये बिझनेसचं स्वरूप कसं असतं? स्मॉल असतं. आन्सर इज सोल ट्रेडर. त्यानंतर नेक्स्ट, ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस ड्युरिंग द इयर इज डॅश फ्रॉम क्लोजिंग कॅपिटल इन ऑर्डर टू फाइंड आउट द करेक्ट प्रॉफिट. हा सुद्धा प्रश्न आपला मागेच MCQ मध्ये डिस्कस झाला. ठीक आहे, ॲडिशनल कॅपिटल जर फर्दर कॅपिटल आणले, पार्टनरने ॲडिशनल कॅपिटल परत आणले तर याच्यामुळं क्लोजिंग कॅपिटल मध्ये आपण ते काय करतो? हे कॅपिटल ॲड करतो का लेस करतो विचारलं. ठीक आहे, ॲडिशनल कॅपिटल हे कॅपिटल बॅलन्स वाढलेलं. कशामुळं वाढलेलं? पार्टनरने त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीतून आणलेले पैसे, त्यामुळे हे कॅपिटल वाढले. ठीक आहे, देन आपल्याला ते काय करावं लागतं? लेस करावं लागतं. नाही तर आन्सर येईल डिडक्टेड. त्यानंतर नेक्स्ट, सिंगल एंट्री सिस्टीम इज सुटेबल फॉर स्मॉल बिझनेस. सिंगल एंट्री सिस्टीम ही कशासाठी युजफुल आहे? फक्त स्मॉल बिझनेससाठी, जिथे ट्रान्झॅक्शन कमी आहे, म्हणजेच सोल ट्रेडर या व्यवसायांसाठी सिंगल एंट्री सिस्टीम सुटेबल आहे. मोठ्या व्यवसायासाठी किंवा जिथे ट्रान्झॅक्शनचं प्रमाण जास्त आहे तर अशा व्यवसायासाठी ही युजफुल नाही आहे. तर हे झाले आपले सिंगल एंट्री सिस्टीम या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. आणि याच्याबरोबरच आपला 11th कॉमर्सचे जवळपास सगळ्या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स डिस्कस करून झालेले आहेत. तर आता याच्यानंतर आपण 12th कॉमर्सचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सची एक सिरीज डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर असं वाटतंय की आपले कोणतेही व्हिडिओ मिस होऊ नयेत तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करता येतील तेवढे शेअर करा, कारण याच्यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.